मॅक इन्स्टिट्यूट वाशी विभागाच्या वतीने ग्रॅव्हिटी 2011चे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ॲनिमेशनच्या माध्यमातून आपली कला उपस्थितांसमोर सादर केली। 3D 2D ॲनिमेशन हे शब्द आपण नक्कीच ऐकत असाल। अमुक सिनेमा 3D मध्ये प्रदर्शित होणार आहे, मात्र हे 3D 2D काय आहे नेमकं जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही वाशीतील मॅक इन्स्टिट्यूटला नक्कीच भेट द्या। या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सुमारे 3500 विद्यार्थी ॲनिमेशनचा कोर्स करून विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदाही मॅक इन्स्टिट्यूटच्या वाशी विभागाच्या वतीने ग्रॅव्हिटी 2011चे आयोजन वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये करण्यात आले। विद्यार्थ्यांनी चित्रफितच्या माध्यमातून आपल्यातील कल्पना शैलीचे प्रदर्शन केले, तसेच नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली। मॅक इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची कल्पक शक्ती पाहून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अनुराग यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आई थिंक बहुत ही बढ़िया, बहुत ही उम्दा प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है ग्रैविटी 11। ये 8th प्रोग्राम है जो मैक वाशी की तरफ से आयोजित किया जा रहा है और मैं बता नहीं सकता कि इतना उम्दा बच्चों का प्रोग्राम जो इन्होंने ऑर्गेनाइज किया, अपनी क्रिएटिविटी अपने जो उन्होंने दिखाई है वो लाजवाब है। आई एम वेरी इम्प्रेस्ड। त्याचप्रमाणे मॅकच्या यशामध्ये मुख्य भूमिका निभावणारे प्रसाद हे देखील आपले मनोगत व्यक्त करत म्हणाले की ॲनिमेशनमध्ये विद्यार्थी निश्चित आपलं करिअर करू शकतो। ज्या विद्यार्थ्यांमध्ये चित्र रेखाटण्याची कला आहे आणि त्याला योग्यरित्या जर वाव मिळाला तर निश्चित लाभदायक ठरेल। स्टुडंट्सनी ऑर्गनाइज केलेली इव्हेंट आहे, स्टुडंट्ससाठीच आहे, ज्यात ॲनिमेशन ही आर्ट फॉर्म जे स्टुडंट्स शिकत आहेत मॅक वाशीमध्ये, त्यात बेस्ट स्टुडंट्स वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये फॅसिलिटेटेड केले जातात। आता मॅक वाशीमध्ये साधारण 8 वर्ष झाली आहेत आणि साधारण 3000 एक स्टुडंट हे पास आउट झालेले आहेत आणि वेगवेगळ्या जॉब प्रोफाईल्समध्ये आहेत, मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये आहेत। बेसिक सॅलरी 5000 ते 50,000 ते मॅक्सिमम 2 lakhs पर्यंत ते अर्न करतायत आता। आणि हा प्रोग्राम इकडे साधारण 1 वर्ष ते 3 वर्षाचा आहे, जो डिग्री प्रोग्रामही आहे, डिप्लोमा प्रोग्राम्स आहेत। हे असे वेगवेगळ्या प्रोग्राम्समध्ये सगळे स्टुडंट्स करत आहेत। ज्यांना जे काही स्टुडंट्स थोडंफार क्रिएटिव्ह स्किल्समध्ये इंटरेस्टेड असतील किंवा क्रिएटिव्ह फील्डमध्ये इंटरेस्ट असेल त्यांना, तर त्यांनी हा करिअर चूज करावा आणि ॲनिमेशनमध्ये यावं। कारण की पुढे ॲनिमेशनमध्ये भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत आणि सॅलरी ही भरपूर छान मिळू शकते। जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर।